शिबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की देवकी आणि गिरिजा ह्या दोघी जणी आता इथे फोटोसमोर उभ्या असतात। ते म्हणजेच की ज्या बाईनं किंवा दत्तूच्या बायकोने इथे सांभाळलेला आहे त्यांच्या फोटोसमोर ह्या दोघी जणी उभ्या असतात। आणि तेव्हा देवकी मनोमनच इथे त्यांचे आभार मानत असते। ती म्हणत असते, खरं तर मी माझ्या पोरीला जन्म दिला, पण तिची यशोदा मात्र तू झालेली आहेस। खरंच आज ना तुमचे मनापासून धन्यवाद, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आणि खरं सांगू का, आज तुम्ही जे काही माझ्यासाठी केलेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टीमुळे मला आनंदच होतोय। खरं सांगायला गेलं ना तर इकडे जी काही तुम्ही मी जन्म दिलेली मुलगी एवढे दिवस सांभाळली आहे, त्यामुळे खरंच मला फार आनंद आहे आणि मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। त्याचसोबत आपण पाहतो की आता ती म्हणत असते, बघा ना कसा योगायोग आहे, माझ्या मुलीच्या कानामागे जी जन्मखून आहे तीच जन्मखून तुमच्यासुद्धा मुलीच्या कानामागे आहे। आणि हा योगायोग आहे का, हा संकेत आहे, मला कळत नाही। खरंच मी अगदी मनापासून तुमचे आभार मानते की आज तुमच्यामुळे मला माझी मुलगी इथे पाहायला भेटते, तुम्ही तिला सांभाळले, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी खरंच तुमचे आभार मानते, असं ती म्हणत असते। आणि तेव्हा गिरिजा मनामध्ये विचार करते, खरंच मावशीला त्यांच्या मुलीला किती उत्कटतेने भेटायचं आहे, पण हे देवा, हे देवी आई, काही कर, पण त्यांची मुलगी त्यांना भेटू दे। त्यांची मुलगी छकुली त्यांना भेटण्यासाठी मी काहीही करेल, मी कितीही आणि कसलेही प्रयत्न करेल, असं आता ती म्हणत असते। आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता रुद्र तिथे असतो। आणि तेव्हा रुद्रसमोर प्रभास आणि वासंती आता सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतात। तेव्हा आता इकडे जे काही प्रभास आहे ते म्हणत असतात, अरे रुद्रा, तुला नाही माहिती, हे बघ तुला मी एक गोष्ट सांगतो, मला कड्यावरून ढकलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर तुझी आत्याच आहे, तुझ्या आत्यानेच मला कड्यावरून ढकललं आहे। अरे तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे कसं शक्य काका, आत्या असं कसं करू शकते? त्यावर आता ते म्हणत असतात, का नाही करू शकत, हे सगळं तिनेच केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिने घडून आणलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला तीच जबाबदार आहे। तुला सांगू का रुद्र, अरे मी तर इथे गिरिजाला भेटण्यासाठी गेलो होतो, उडगीनं मला बोलवलं होतं तिथे भेटायला, आणि तिथे भेटायला मी गेलो आणि तेव्हा ही उडगी कुठे, ही उडगी कुठे असं मी बघत होतो, पण तुला सांगू का, माझ्यासमोर उडगी नाही तर उर्वशी आली, आणि उर्वशी आल्यानंतर तिने मला त्या कड्यावरून धक्का दिला, कारण उर्वशीने ते जे काही लेटर आहे ना ते कधीच इथे बदलून ठेवलं होतं, आणि तिने ते लेटर बदलून ठेवल्यामुळे उर्वशी तिथे आली। ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो इकडे बोलत असतो। आणि तेव्हा रुद्र म्हणत असतो, पण तुम्ही तिथे कशाला गेला होतात? तेव्हा तुला सांगतो, मी उडगीला एक लेटर लिहिलं होतं आणि तिला सांगितलं होतं की मला आज उंच टेकडीवर भेट म्हणून येऊन मला तुला काहीतरी सांगायचं आहे, आणि त्याचमुळे उडगी मला तिकडे भेटायला आली। आणि तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा मला उडगी भेटायला आली ना तेव्हा मात्र ते लेटर अगोदरच बदललं होतं, आणि ते लेटर उर्वशीने वाचलं होतं, आणि उर्वशीने ते लेटर वाचल्यामुळे उर्वशी तिथपर्यंत पोहोचली, आणि त्यानंतर तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये बराच वाद झाला, आणि त्यानंतरच तिने मला त्या कड्यावरून धक्का दिला। आणि तेव्हा आता इकडे वासंती म्हणत असते, हो रुद्र, तेच तुला गिरिजा एवढ्या काकुलतीने येऊन सांगण्याचा प्रयत्न करत होती, तुला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण तू मात्र तिचं काही ऐकून घेतलं नाहीस, असं आता वासंती म्हणत असते। आणि तेव्हा आता इकडे पण आत्या असं का करेल? आणि तेव्हा आता ती म्हणत असते, का नाही करू शकणार? अरे ते सगळेजण तुझ्या बाबांना हात मिळवणी केलेले आहे, त्यांना फक्त प्रॉपर्टी हवी आहे, बाकी काहीच नाही। त्याचबरोबर तुला आणखी एक गोष्ट सांगते, अरे तुला तुझ्या आत्याला तर मी सुद्धा नको होते। आणि तेव्हा इथे प्रभाससुद्धा म्हणत असतो, हो, कारण तिने मला फक्त तिच्या गळ्यामध्ये असलेल्या त्या मंगळसूत्रामुळेच जिवंत ठेवलं, बस एवढंच, याच्या पलीकडे काहीही कारण नव्हतं। त्याच वेळेला आता इकडे वासंती म्हणत असते, तुला सांगू, मला सुद्धा ही गोष्ट समजल्यापासून तुझे बाबा माझ्यासोबत काही नीट नाही वागत आहे,
आता इकडे प्रभास म्हणत असतो, हे बघ रुद्रा, हेच मी तुला खूप दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुला नाही सांगता आलं. आणि तुझ्या आबासाहेबांवर फार विश्वास आहे. गिरिजा तर जीव तोडून तुला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. अरे तिला जेव्हा हे सगळं काही समजलं ना, तेव्हा तिने त्या देवकीला न्याय मिळवून देण्याचा खूप प्रयत्न केला. पण तुला सांगू, इथे गिरिजाला अगोदरच माहिती होतं आणि मी तिला ह्या सर्व गोष्टी सांगितल्यासुद्धा होत्या. आणि तेव्हापासून गिरिजा नागेश्वर साहेबांच्या विरोधात जाऊन सगळे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत होती. अरे तिला त्या जंगलामध्ये देवकी मावशीसुद्धा सापडल्या, आपण जेव्हा पूजेसाठी गेलो होतो तेव्हा. पण तुला काय सांगू, जेव्हा ही गोष्ट नागेश्वरला समजली ना, तेव्हा नागेश्वरने तिलासुद्धा गायब केलं. त्याच वेळेला आता इकडे हे जे काही ऐश्वर्य आणि ते सगळं आपलं नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, तुम्ही मला हे काय बोलताय ना, काही कळत नाही. त्याच वेळेला आता प्रभास म्हणत असतो, अरे फक्त आणि फक्त इथे तो ह्या प्रॉपर्टीसाठी आणि संपत्तीसाठी करत आहे. प्रॉपर्टीसाठी आणि संपत्तीसाठी म्हणजे मला नाही समजलं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नागेश्वरची माणसं आता इथे गिरिजेच्याच पायतीवरती असतात. आणि तेव्हा त्यांना समजत असतं की दत्तू लोखंडेच्या घरामध्ये त्या दोघी जणी लपून बसल्या आहेत. आणि त्याने ती गोष्ट नागेश्वरला सांगितलेली असते. ती लोक म्हणतात की त्या दोघी जणी आतमध्ये आहेत. आणि तेव्हा काही जरी झालं तरीसुद्धा फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे, त्यांना मारायचं वगैरे काहीच नाही. अरे सावट उलट चालतच आपल्या हातामध्ये आलेला आहे, ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा नागेश्वर त्या माणसाला सांगतात, फक्त त्या तिथून बाहेर पडू नये ह्याची काळजी घे. बाहेर पडल्या की मग कर काय करायचे ते मला फोन कर, पण तोपर्यंत त्यांना काहीच करू नको, त्या आहे त्याच ठिकाणी राहू दे, असं नागेश्वर बोलत असतो. आणि तेव्हा त्याचा माणूस आता कामाला लागलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे, कारण आता त्या तिथून कुठेही जाणार नाहीत. त्यांना असं वाटतंय की त्या लपून बसल्यात आणि ह्या नागेश्वरला चकवा देतील, पण तसं अजिबातच नाही. त्याचबरोबर आता इकडे ही उर्वशी म्हणत असते, अहो दादासाहेब असं काय करताय, आता त्या सापड्यातच आहेत ना, तर त्यांचा जीव घेऊया ना, आणि त्याचबरोबर काय करायचं आहे त्यांना ठेवून. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, अहो दिदीबाई तुम्ही वेड्यात का, प्रॉपर्टीचे पेपर तयार करायला नको का, प्रॉपर्टीचे पेपर तयार करावे लागतील आणि त्याच्यासाठी वेळ जाईल ना, आणि मग प्रॉपर्टीचे पेपर करून त्या देवकीची सही घ्यावी लागेल, मग बघू पुन्हा त्यांचं काय करायचं आहे आणि काय नाही ते. मग त्यांना काही या जगामध्ये राहण्यासाठी जगण्यासाठी अजिबात एंट्री नाही आहे बघा, असं सुद्धा आता इकडे नागेश्वर हा बोलत असतो. आणि नागेश्वर म्हणत असतो, आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता इथून पुढे खरा खेळ सुरू होणार आहे, कारण गिरिजाला असं वाटत असेल की ती तिच्या देवकीचा जीव वाचवते आणि ती तिच्या देवकीला हे सगळं ऐश्वर आणि ही सर्व काही संपत्ती मिळून देण्याचा प्रयत्न करते, असं तिला वाटत असेल, पण अजिबात तसं नाही. तेव्हा उर्वशी म्हणत असते, झालं तर मग मग तेव्हा लगेच आता सावी आलेली असते. सावी म्हणत असते, हे बघा हा रुद्रचा फोन, का तुझ्याकडे कसा आला फोन, काही नाही आत्याने रिपेअर करायला दिला होता ना तोच हा. अहो पण हा फोन तर आमच्या कपाटामध्ये होता. पण तेव्हा उर्वशी म्हणते, पण दादासाहेब तुमच्याकडे कसा आला, अहो आमच्याकडे कशाला आला, हा तर वासंतीच्या हातामध्ये होता आणि त्यानंतर आम्ही घेतला आणि कपाटामध्ये ठेवला होता. तेव्हा आता ह्याच्यामध्ये काय बरं असेल का, म्हणजे हा फोन जो आहे ना तो वासंतीकडे होता आणि जर असलं तर वासंतीने अजून काही पाहिलं असेल का, असा नागेश्वर विचार करू लागतो. आणि तेव्हा लगेच आता तो फोन ओपन करून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तो फोन ओपन करून पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र त्याच्यासमोर खूपच मोठा आणि विचित्र असा धक्कादायक एक व्हिडिओ आलेला असतो. ज्या व्हिडिओमध्ये प्रभास म्हणत असतो, हे बघ रुद्रा, मला तुला आणि त्याचबरोबर गिरिजा तुम्हा दोघांना सुद्धा एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. अरे ही जी काही प्रॉपर्टी आहे, ही जी काही संपत्ती, शेतजमीन, मालमत्ता, हे सगळं काही जे आहे ना ते आपलं नाही आहे. आणि हे सगळं आहे फक्त आणि फक्त देवकी महाजन आणि त्याचबरोबर अंगद महाजन ह्या लोकांचं हे सर्व काही आहे. कारण ही सगळी प्रॉपर्टी आणि हे सगळं काही जे आहे ना तर ते फक्त आणि फक्त इथे देवकी महाजन आणि अंगद महाजनचं आहे. अरे ते सगळी प्रॉपर्टी आणि ते सगळं काही नागेश्वरने बळकावलेलं आहे आणि आता नागेश्वरने ते बळकावलंय. अरे नागेश्वरनीच अंगद महाजन आणि देवकी महाजनला मारले. पण आता तुला सांगू का, देवकी आणि तिची पोरगी ती छकुली दोघी जणी जिवंत आहेत बघ.
आणि तुला आणखी एक गोष्ट सांगतो, हे बघ, ती पोरगी दुसरी तिसरी कोणीही नसून ती पोरगी तुझी बायको गिरिजा अंगद महाजन आणि देवकी महाजन आणि ह्या सर्व प्रॉपर्टीची मालकीण आहे. हेच मला तुला एवढे दिवस झालं सांगायचं आहे. तुझा बाप खुनी आहे. आता हे सर्व काही त्या व्हिडिओमधून ऐकल्यानंतर नागेश्वरच्या हातामध्ये आयतच कुलीत लागलेलं असतं. कारण नागेश्वर जो आहे तो एवढ्या दिवसापासून ह्या सर्व गोष्टी शोधण्याचा आणि ते सगळं काही करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज मात्र अशा पद्धतीने हे लागले, त्यामुळे त्याला धक्का बसतो. आणि धक्का बसल्यानंतर आता गिरिजाचं लग्न झाल्यानंतरच्या त्या सर्व गोष्टी त्याला आठवतात. कशा पद्धतीने गिरिजा जेव्हा लग्न करून या घरामध्ये आली होती, तेव्हा मात्र इथे आता गिरिजा म्हणत होती, आत्ता मी ह्या घरामध्ये जेव्हा चालत आले ना, तेव्हा मला एक बाई आणि त्याचबरोबर तिच्यासोबत एक छोटी मुलगी चालत जाताना दिसली आणि ती तिला छकुली छकुली असं हाक मारत होती. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती ऐकत असते आणि ह्या सगळं काही ऐकल्यानंतर आता सर्वांना फारच मोठा धक्का बसतो. त्याचबरोबर आता इकडे गिरिजा ह्या सर्व संपत्तीची मालकीण आहे हे समजल्यानंतर उर्वशी आणि सावीला तर फार मोठा धक्का बसतो. आता ते लोक दोघेही जण बोलत असतात, या सगळ्या संपत्तीची मालकीण दुसरं तिसरं कोणी नाही तर फक्त आणि फक्त ही लोक आहेत. आता हे सत्य समजल्यानंतर त्यांना धक्का बसतो. आता त्याच वेळेला प्रभास म्हणत असतो, हे बघ, मी तुला काय सांगतोय ते नीट ऐक. आता ह्या नागेश्वरने फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी अंगद महाजन आणि देवकी महाजन ह्या दोघांनाही मारून टाकले. आणि ह्या दोघांनाही मारून टाकल्यानंतर तुला अजून एक गोष्ट सांगतो, तो प्रॉपर्टीसाठी काहीही करेल. आणि तेव्हा आता वासंती म्हणत असते, आणि ही गोष्ट गिरिजेला समजले, त्यामुळे कितीतरी वेळा गिरिजेच्या जीवावर तुझा बाबा म्हणजेच नागेश्वर उठलेला आहे. तेव्हा प्रभास म्हणत असतो, हे बघ, हेच खरं सत्य आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा अजून एक गोष्ट लक्षात ठेव रुद्र, जेव्हा त्याने अंगद महाजन आणि त्याचबरोबर देवकी महाजन याचा खून केला ना, आणि त्या दोघांचा खून केल्यानंतर तुला एक गोष्ट सांगतो, हे बघ, त्याने तो खून केला आणि खून केल्यानंतर तो पुन्हा माझ्याकडे आला आणि मला म्हटला की आता त्या दोघांचा इकडे मी पेटून दिलेला आहे तो बंगला, पण त्यांची चिता व्यवस्थित जळली का नाही ह्या सगळ्या गोष्टी तू बघ, असं आता सांगितलेलं असतं. आणि ह्या सर्व काही गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता प्रभास म्हणतो, मग त्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी मी तिथे गेलो. आणि मी तिथे गेल्यानंतर तुला एक गोष्ट सांगतो, जेव्हा मी तिथे गेलो ना त्यावेळेस मात्र इथे देवकी महाजन आणि तिची मुलगी छकुली ह्या दोघी जणी तिथून गायब झाल्या होत्या. आणि ह्या दोघी जणी तिथून गायब झाल्यानंतर आम्ही त्यांच्या मागे धावायला लागलो. पण तेव्हा आता उर्वशी वासंती म्हणत असते, त्या तिथून पळाल्या. आणि हे सगळं बोलणं मी ऐकलेलं होतं. आणि त्यानंतर मी आणि त्याचबरोबर देवकी आम्ही दोघी जणी भेटलो. तेव्हा देवकीने मला शपथ दिली, काही म्हणताई, पण तुला तुझ्या मुलाची शपथ आहे. तिने मला माझ्या रुद्राची शपथ घातली. आणि त्यानंतर तिच्या त्या छोट्या कोवळ्या छकुलीला माझ्याकडे दिलं आणि सांगितलं, काही कर, पण माझ्या मुलीला तू सांभाळ, तिला अंतर देऊ नकोस. हे बघ, काही कर, असं तिने मला सांगितलं. त्यानंतर मी ती मुलगी घेतली आणि रुद्र ती मुलगी घेतल्यानंतर देवकी तिथून पळून निघून गेली. आणि त्याच वेळेला मी ती मुलगी इथे प्रभासदादांकडे दिली. प्रभासदादा आणि आम्ही दोघेही जण मंदिरामध्ये भेटलोत. आणि आम्ही दोघेही जण मंदिरामध्ये भेटल्यानंतर ती मुलगी दिली. पण तुला सांगू का, इथे नागेश्वरला समजलं होतं की देवकी वाचली आहे म्हणून. आणि त्यानंतर देवकीने तिच्या पोटामध्ये सुरा खुपसला आणि त्यानंतर तिला उंच टेकडीवरून खाली फेकून दिले. ती नदीत पडली. पण एवढ्या वर्षांनी न जाणे ती कशी वाचली, काय झालं हे माहिती नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता तो म्हणत असतो, आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो. हे बघ, जेव्हा ती वाचली ना त्यानंतर ती कितीतरी दिवसानंतर ती एनजीओमध्ये आली. आणि कितीतरी दिवसानंतर ती एनजीओमध्ये आल्यानंतर तुला सांगू, तिथे सुद्धा म्हणजे त्या देवकी मावशी ज्या एनजीओमध्ये आल्या होत्या त्या, आणि मला माहिती त्या आल्या होत्या, तेव्हा त्या फार घाबरत होत्या. आणि घाबरत असताना मी त्यांना सतत विचारायचो, तुम्ही एवढं का घाबरताय, काही प्रॉब्लेम आहे का, काही असेल तर सांगा.
आणि तेव्हा त्या सतत म्हणायच्या, माझी छकुली, माझी छकुली, माझी छकुली. आणि त्याच वेळेला आता इकडे वासंती म्हणत असते, तुला सांगू का रुद्र, हे सत्य गिरिजाने वर्धापन दिनादिवशी सर्वांसमोर आणण्याचं ठरवलं सुद्धा होतं. गिरिजा नेमकी त्याच दिवशी त्या मावशीला सर्वांसमोर आणणार होती आणि त्या देवकी सर्वांना नागेश्वरचं सत्य सांगणार होत्या. पण त्याच वेळेला आता रुद्र म्हणत असतो, हो मला आठवतंय ना, कारण त्या अचानकच गायब झाल्या आणि त्यांना किडनॅप करण्याचं काम तुझ्या बाबांनी केले. असं म्हटल्याबरोबर आता रुद्र खाली तिथेच कोसळतो. त्याला तो विचार करत असतो, मला तर ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त शॉकिंग वाटतात. मला ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की माझे बाबा असं काहीतरी वागू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींचा मला विश्वास बसत नाही, असं रुद्र म्हणत असतो. त्याच वेळेला आता वासंती म्हणत असते, हेच सत्य आहे रुद्र. अरे तुझ्या बाबांना तू कितीतरी वेळा मला मारलेलं बघितलंयस. मला याच्या अगोदर सुद्धा कितीतरी वेळा मारून तोंड बंद करायला लावलेला आहे, भाग पडले. तेव्हा प्रभास म्हणत असतात, अरे तो नागेश्वर तसाच असतो बघ. अरे जेव्हा त्याला सत्य समजतं, अरे जो नागेश्वर इथे स्वतःच्या बायकोचा नाही होऊ शकला, जो नागेश्वर इथे जर बायकोला एखादी गोष्ट समजली, खटकली, तर तिला तो मारतो, तर मग दुश्मनाची काय खैर असणार आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, अरे जेव्हा तू इकडे माझी माफी मागायला लावली होतीस ना, तेव्हा त्यांनी ती माफी स्वतःच्या मर्जीने नव्हती मागितली. फक्त आपण घर सोडून निघालो म्हणून ती माफी मागितली, बस एवढंच. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, नागेश्वर पिसाळल्यासारखाच हसत असतो. वेळ लागले अक्षरशः त्याला, एवढा तो हसत असतो. तेव्हा आता उर्वशी त्याला विचारते, अहो दादासाहेब, का तुम्ही हसताय? काय झाले तुम्हाला? असं का करताय? असं का वागताय? मला तर कळतच नाही. ज्या मुलीची इतके दिवस मी लायकी काढत होते, आज तीच मुलगी ह्या सर्व संपत्तीची वारस आहे. ही गोष्ट मला तर सहनच होत नाही, असं ती म्हणत असते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, अहो दिदीबाई, तुमच्या गोष्ट लक्षात येते का? मी का हसतोय? कारण गिरिजा ह्या सर्व संपत्तीची मालकीण आहे. अहो पण गिरिजा मालकीण आहे म्हटल्यावर काय करायचं आता? अहो हे फक्त आपल्याला माहिती आहे, बाकी इतर कोणाला माहिती आहे की गिरिजा ह्या सर्व संपत्तीची मालकीण आहे म्हणून? नाही, कोणालाच माहिती नाही आहे. मग मला सांगा, आता ती सर्व संपत्ती आपल्या नावावर करून घ्यायची. एवढे दिवस झालं आपण त्या पोरीला शोधत होतो, पण ती पोरगी काही केल्या आपल्याला सापडत नव्हती. मग मला सांगा, जर ती पोरगी काही केल्या आपल्याला एवढे दिवस सापडत नव्हती आणि ती पोरगी आपल्याला आत्ता सापडली आहे, तर मग आता सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे? आता काही जरी झालं ना तरीसुद्धा ती प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची आणि त्यानंतर मात्र तिचा बंदोबस्त करायचा. तिचा बंदोबस्त करून तिला ह्या जगातून बाजूला करायचं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर उर्वशीला आनंद झालेला असतो. नागेश्वर म्हणत असतो, ह्या सर्व प्रॉपर्टीचा मालक आणि सगळं काही फक्त आणि फक्त हा नागेश्वर घोरपडेच आहे, असं म्हणून पुन्हा एकदा खुनशी हसायला लागलेला असतो. गिरिजा गिरिजा गिरिजा, काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी गत माझी झालेली आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता तो म्हणत असतो, आता तर सगळ्यात आनंदाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की आता लवकर ताबडतोब आपण इकडे ही प्रॉपर्टी सर्व नावावर करून घ्यायची, असं सुद्धा तो इकडे बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का, कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे जो काही रुद्र आहे त्याला हे सर्व सत्य समजलेलं असतं आणि रुद्रला हे सर्व सत्य समजल्यानंतर आता रुद्र इकडे फोन करतो, तो म्हणजेच की श्रीला. आणि श्रीला फोन केल्यानंतर तो त्याला सांगत असतो, काही जरी झालं तरीसुद्धा इकडे गिरिजाला आणि त्याचबरोबर इथे जे काही आपल्या ह्या आहेत देवकी मावशी आहेत, त्या देवकी मावशीला काही होता कामा नये आणि मी येईपर्यंत त्यांना तिथेच बांधून ठेवायचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा आता इकडे तो म्हणतो, गिरिजेच्या आणि देवकी मावशीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे, असं बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे ह्याला समजलेलं असतं आणि ह्या सर्व गोष्टी समजल्यानंतर इकडे लगेचच आता रुद्र नागेश्वरच्या विरोधामध्ये सगळ्या काही गोष्टी करण्यासाठी लागलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वरनी आता इकडे त्याची माणसं आणि तो
इथे दत्तूच्याच घरी घेऊन आलेला असतो. जेव्हा दत्तूच्या घरी घेऊन येतो तेव्हा मात्र आता कुलूप तोडतो. आता गिरिजा म्हणत असते कोणीतरी आले, काहीतरी तोडल्याचा आवाज येतोय. आणि तेव्हा आतमधून आवाज गिरिजा असते आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते हे दुसरं तिसरं कोणी नाही तर हा नागेश्वरच असणार आहे, याची मला 100% खात्री आहे. असं बोलल्यानंतर आता ह्या दोघी जणी तिथून कशा गायब होतील आणि रुद्र कसं वाचवेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.